कर्जत तालुक्यातील भिवपुरी ते कर्जत दरम्यान रेल्वे कारशेडसाठी करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली होती. स्थानिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने याची दखल घेत उल्हास नदीचे खोलीकरण सुरू केले आहे. तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी आश्वासनानुसार व्हावे. हे बीडसे परिसरातील नदीतील गाळ व खडक काढण्यात पाण्याचा प्रवाह सुधारण्याचे काम जेसीबीच्या मदतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यातील महापुराची तीव्रता कमी होईल असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांमध्ये अजूनही पुराचा धोका कायम असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. माझं नाव बल्लाल कडू, मी राहणार बेंडशे. आता ह्या रेल्वे कार शेडचं काम चालू झाल्यापासून आमच्या नदीला जो तहसीलदार साहेबांनी जो गाळ काढायचं काम चालू झालंय, कामाचं एवढा हलगर्जीपणानं काम स्लो पद्धतीने काम चालू आहे. एक पोकलन इथे एक पोकलन दिले, ती एक पोकलन त्या साईडला बंद पडले आणि त्यांच्याकडे लक्षच नाही. इथं 2 गाड्याने हा भरावा निघणार आहे काय? नाही निघणार शकणार. मग तोच भरावा निघण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जरा गाड्यांची संख्या वाढवला पाहिजे. तसेच लवकर हा, आणि पाऊस पण आता जवळ काही दिवसात घेतलाय, त्यामुळे हा लवकर तयार करायला पाहिजे. गाळ काढून नदी साफ करून झालं तर आमच्या गावाचा प्रश्न जरा चांगला होईल. आणि तुम्ही आता बघा, 2 गाड्यांच्या हे गाळ निघणार आहे काय? नाही निघणार ना. बघा दुसरा कट करून. पण हा जेव्हा 1-2 गाड्यांचं काम नाहीये, हा याला गाडी धरून पूर्ण नाही बोलले तरी 4-5 गाड्यांचं काम आहे. आणि हा काम करण्यासाठी 15 ते 1 महिन्याचा अवधी पाहिजे. पण आता पाऊस आला जवळ, तरी पण प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही, रेल्वे प्रशासन.